मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे तुमच्या लाडक्या प्रणव दादाचा लेग वर्कआउट. अरे चल भाई सुरू करूयात. प्रणव दादाची सुरुवात होते लेग एक्सटेन्शन पासून. बघ बघ कसं फील घेत मारता ते. एकदा का लेग मसल टाईट झाले का मग प्रणव दादा मारतो लेग प्रेस. एक्सटेन्शन नंतर लेग प्रेस मारताना जी फाटते बाबा 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 बाबा, काय सांगू तुम्हाला. पाय नुसते थरथर थरथर करायला लागले. त्यानंतर प्रणव दादा मारतो बॅक स्क्वॉट, ते पण स्मिथ मशीनवर. स्मिथ मशीनवर स्क्वॉट मारण्याचं कारण असं आहे की इथे तुम्हाला बार बॅलन्स करावा नाही लागत, त्यामुळे रेंज ऑफ मोशन पण फुल मिळते आणि मसल माइंड कनेक्शन बेटर होतो. समजलं काय रे? इगो लिफ्टिंगच्या 14, 15, 16. त्यानंतर प्रणव दादा मारतो स्टँडिंग काफ रेज. ज्या पण मुलांची हाईट वाढत नाहीये त्यांनी मला अजिबात विचारू नका भेंडी दादा कोणत्या वर्कआउट केल्याने हाईट वाढते. घंटा हाईट वाढवण्यासाठी मी आजपर्यंत कुठला वर्कआउट केला नाही, त्यामुळे मला अजिबात विचारू नका. पासली पाडा तिकडं. त्यानंतर प्रणव दादा मारतो सेटेड लेग कर. भाई आपल्या जाम आवडीची एक्सरसाइज असो. त्यानंतर मारतो मी वाईड स्टान्स स्क्वॉट. ज्या मजा येतं भाई, मारून बघतो पण मस्करी नाही करत. बेडकासारखे पाय होतील एकदम. सोबत मागच्या साईडला दोन दोन फुलपाखरू पण. त्यानंतर फुलपाखरूला थोडं मोठं करण्यासाठी मी मारतो हिप थ्रस्ट. बारबेल यूज करण्यापेक्षा मी ही लेग एक्सटेन्शनची मशीन यूज करतो, कारण बारबेल पेक्षा या मशीनवर मला जास्त बेटर स्ट्रेच आणि कॉन्ट्रॅक्शन फील होतं. आणि हिप थ्रस्ट मारतानाची फिलिंग तर बाबा 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 काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, जास्त नाही बोलत, पटकन सेटेड काफरेज मारतो आणि आजचा विषय संपवतो. आपण आलो लगेच आरशासमोर शायनिंग मारायला. थांब थांब, तुला पायावरच्या रेगा दाखवतो. पायावरच्या रेगा आवडल्या असतील तर आजचा वर्कआउट तुम्ही पण ट्राय करा आणि असेच आणखीन मजेदार वर्कआउट पाहण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.